साहेब नमस्कार. 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 काय नाव तुमचं? माझं नाव काळू धोंडीबा जेडर, राहणार आडिवरे, माजी सरपंच. माजी सरपंच आहात. ओके. हो. या भागामध्ये आमदारकीला बदल होणार आहे असं या भागामध्ये चर्चा चालू आहे जोरदार. काय सांगाल? आंबेगाव तालुक्यात हा हा तुमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये लोकांचं म्हणणं आहे की आमदार बदली पाहिजे आम्हाला म्हणून. म्हणजे असं आम्हाला नाही वाटत कधीच, कारण कसं आतापर्यंत जो विकास झालाय तो वळसे पाटलांच्या माध्यमातून झालाय आणि वळसे पाटलांशिवाय या तालुक्याला पर्याय नाही. हे 35 वर्षाचं स्वप्न आहे आणि जर काही बदल जर होऊ शकत असेल तर काय अर्थ नसणार आहे त्याला, आणि बदल होऊ शकत नाही. झाला तर काही थोडेफार व्यक्ती वेगळे वागणारच आहेत, त्यांच्या मनाच्या काय भावना त्यांचं त्यांना माहीत, पण जे मागच्या वेळेला घडलं ते होऊ शकत नाही. हे वेळेला बहुमतानं वळसे पाटलांवर सर्व लोकांचा विश्वास आहे. वळसे पाटील म्हणजे ह्या आंबेगाव तालुक्याचा एक हिरे आणि तो ह्या आंबेगाव तालुक्यात मी झळकत राहतो. आणि वळसे पाटलाच्या बदल जे म्हणतात बदल व्हावा, यांना पुढच्या भावना माहीत नाही. आता वळसे पाटील जे करतोय, वळसे पाटलाजवळ आज कामाच्या पावत्या आहेत. वळसे पाटील हे तर आंबेगाव तालुक्याचं नाक आहे आणि आदिवासी भागात काही लोक जर काही वाफांमुळे काही फसले असतील तर ती हे वेळेला फसणार नाही. वळसे पाटलांबद्दल तर कधीच फसणार याची पूर्ण आम्हाला खात्री आहे. आम्ही आज कार्य करतो, आज 40 वर्ष वळसे पाटलाच्या मागे फिरतो. आम्ही समोरचा अनुभव घेतला, वळसे पाटलांचा घेतला. आमचं जे भविष्य आहे, कुठल्या आडे अडचणी आल्या तर वळसे पाटलांशिवाय पर्याय नाही. वळसे पाटलांशिवाय इकडे ह्या भागात कोणी डोकूनच पाहत नाही. त्यामुळे वळसे पाटलांशिवाय ह्या भागाला काही पर्यायच राहिला नाही दुसरा. निकम साहेब यांचं पण तालुक्यात काम चांगलं आहे शेतकऱ्यांसाठी. हो, निकम साहेब येतात, निकम साहेबांना ओळखतात, पण निकम साहेबांना जे शिकवलं, निकम साहेबांना जे ओळखायला ते वळसे पाटलामुळे ओळखायला लागले. आणि वळसे पाटलांच्या पाठीमागे जर त्यांनी काही गोष्टी चालवल्या, त्यांनी जर म्हणायचं समजा मला आमदारकी पाहिजे, मला खासदारकी पाहिजे, हे योग्य नाही ना. आपला जोपर्यंत आंबेगाव तालुक्याचा वळसे पाटील हा माणूस आहे तोपर्यंत तालुक्याला पर्याय काहीच नाही. आणि आदिवासी भागामध्ये आज भाताशिवाय कुठलंच पीक नव्हतं. आज गेले 40 वर्ष झाले आम्ही वळसे पाटलाच्या पाठीमागे आहोत आणि यापासून पुढे आम्ही वळसे पाटलांच्या मागे राहू. आज आडिवऱ्याची परिस्थिती का 12 महिने आज नदीला पाणी होतं, ही पुन्हा वळसे पाटलांचे. आमचा आदिवासी भागातला एक आदिवासी सेवक शंकर मुदगुण म्हणून माणूस आहे, त्याची पहिल्यापासून आठवण होती की आदिवासी भागाला पाणी मिळालं पाहिजे प्यायला. आदिवासी सेवक म्हणायचे पाणी प्यायला नाही, पाणी शेतीला पाहिजे. आणि त्या आदिवासी सेवक शंकर मुदगुण त्यांचं स्वप्न वळसे पाटलांनी साकार केलं आणि आजही आडिवऱ्यापर्यंत 12 महिने नदी वाहत असते. विकास कामांच्या बाबतीमध्ये मग चांगली कामे असं म्हणतात. विकास कामाबद्दल आता मी स्वतः आमचे सरपंच सुरेश किरवे, त्यांच्या मॅडम संगीता किरवे आदी सदस्य सर्व आमच्या राष्ट्रवादीचे आहेत. त्यांच्या समितीत मी प्रत्येक वेळेला पंचायत समितीला असो, जिल्हा परिषदला जे प्रस्ताव पंचायत समितीपर्यंत पोहोच केले तो एकही नामंजूर झाला नाही. प्रत्येक प्रस्ताव आज मंजूर झाला. 1 वर्ष झाले सरपंच ग्रामपंचायत निवडणूक होऊन 1-1.5 वर्ष झाले. आतापर्यंत जवळजवळ आडिवऱ्यामध्ये 1 ते 1.25 कोटीची कामं आडिवऱ्यामध्ये आजही रोजी मंजूर आहेत. जो प्रस्ताव दिला, जो कागद तिथं दिला, तो कागद आजपर्यंत बोलला. कागदावरती विश्वास आहे. जर तुम्ही कुठल्या गोष्टीची मागणीच केली ना तर विकास तुमच्या काय चालू येणार आहे ना. जो करतो त्याला करण्याची फळं भेटतातच. हा आमचा स्वतःचा अनुभव आहे. परंतु तरुण असे म्हणतायत की आम्हाला बदल पाहिजे या भागातील, विशेष करून आदिवासी भागातील तुमच्या. ठीक आहे, आता तरुणांचा काय विषय असतो, काय थोडं आता मागच्या वेळेला काहीतरी थोड्या गोष्टी वेगळ्या झाल्या, काहीतरी राजकीय विषय काढला, कोणीतरी मध्ये काहीतरी फूस काढली का असं झालं पाहिजे तसं काही त्यांच्यापर्यंत गोष्टी खोट्या पोहोचल्या ना. त्यांना रिअल स्टोरी माहीत नाही अजून. आता हे तरुण समजा आज म्हणतात, पण 35 वर्षापासून आज आपण कुठल्या लेवलला होतो. 35 वर्षापूर्वी तुमचा आडिवरं पहा, तुमचा आदिवासी भाग पहा आणि आता तुमचा आदिवासी भाग पहा आणि तुमचं प्रत्येक गावोगाव पहा. आज प्रत्येक गावागावात पाण्याची व्यवस्था, रस्त्यांची व्यवस्था, प्रत्येक सुविधा तुमच्या गावापर्यंत पोहोचलेत. आज आडिवरे हे गाव 35 वर्षापासून पंचाळे, बुद्रुक ह्या ठिकाणी डोक्यावरून पाणी वाहत होते. आज रोजी आडिवरे गावाची परिस्थिती अशी आहे, प्रत्येक घरोघर नळे, आज प्रत्येक घराघरी नळे. आता थोड्या कालावधीमध्ये काही दिवसामध्ये चौकात नळ होते, पण आज प्रत्येकाच्या घराघरून नळे. ही आडिवऱ्याची रेल परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे वर आम्ही बी पाहतो ना, जलजीवनची कामं अगदी मोठ्या प्रमाणात चालेत. जिथं तिथं विकासच पाहायला भेटतो. हा कोणामुळे भेटतो? आता आम्ही कार्य करतो, आम्हाला माहिती आहे. वळसे पाटलाचे कार्यकर्ते आम्ही सांगू शकतो उद्या आडिवऱ्यामध्ये हे काम मंजूर आहेत, हे फक्त वळसे पाटलाचे कार्यकर्ते सांगू शकतो. ज्या वेळेला आडिवऱ्यात काम चालू होईल त्यावेळेला काही समोरच्या लोकांना किंवा गावच्या लोकांना कळलं का बाबा काम चालू आहे, पण वळसे पाटलाच्या कार्यकर्त्यांना आधीच माहीत असतं का हे काम मंजूर झालेलं आहे, हे महिन्यांनी 2 महिने चालू होणार आहे. कारण आम्ही वळसे पाटलांचे कार्यकर्ते, आम्ही वळसे पाटलांची पंचायत समिती असो, कुठल्या ऑफिस असो, सगळे वळसे पाटलांची सगळे कार्यकर्ते, सगळे अधिकारी वळसे पाटलांना विचारपूस करून असतात. त्याच्यामुळं आम्हाला कुठल्या गोष्टीला विरोध नाही, कारण जर करतच नाही तर काही विकास होणार आहे. आता आम्ही स्वतः आमचा अनुभव घेतो, तर आम्ही ज्या वेळेला पंचायत समितीला कुठलाही प्रस्ताव घेऊन गेलो, एकही प्रस्ताव आमचा नामंजूर नाही. जी कामं आम्ही दिली ती मंजूर झाली. म्हणजे ज्या कामाला आपण तिथपर्यंत गेलो त्या कामाला यश झालं. थोडक्यात तुम्हाला म्हणायचं मग या भागामध्ये आमदार वळसे पाटलेच राहतील, पर्यायच नाही. याच्याशिवाय पर्याय काही नाही. ज्यांनी पुरेपूर विचार केला
त्यांच्या तोंडातून हे शब्द असणार आहे का वळसे पाटलांशिवाय तालुक्याला पर्याय नाही. आणि वळसे पाटला हा यापूर्वी बालेकिल्ला, आदिवासी भाग हा वळसे पाटलांचा बालेकिल्ला होता. पण ठीक आहे, काय गोष्टी मागच्या राजकारणामुळे थोड्याशा काहीतरी चिघळल्या, काही त्यांची मनं दुखावली गेली, काही तऱ्हांना काहीतरी वाईट गोष्टी सांगितल्या, त्याच्यामुळे थोडीशी मनं दुखावली. पण काहींच्या मनात काय असेल ते असेल, पण वळसे पाटलाशिवाय पर्याय नाही. जवळजवळ मागं घडलं ते वेळेला घडवू शकत नाही. घडलं तर समजा प्रत्येकाला स्वतंत्र आहे, स्वतःच्या मनात काहीतरी करणार आहेत. पण 80-90% हे मतदान आदिवासी भागातून निश्चित वळसे पाटलाला होणार, हे 100%. धन्यवाद.